Dear student, we are solving practice set 3.4. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 3.4 आपण त्या ठिकाणी सोडवतोय. आज आपल्याला क्वेश्चन नंबर 4, 5, 6, 7, 8 अशा प्रकारचे 4 प्रश्न त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्यापैकी चौथा प्रश्न पहा. इन द फिगर आकृतीमध्ये सेगमेंट RS इज द डायमीटर ऑफ द सर्कल विथ सेंटर O. तर या ठिकाणी रेषाखंड RS O वर्तुळाची काय आहे तर त्या ठिकाणी व्यास त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे सांगितलंय की पॉइंट T लाईज इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. T बिंदू जो आहे तर तो वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये. आणि काय सिद्ध करायचं सांगितलंय, प्रूव्ह दॅट अँगल RTS इज अन ॲक्यूट अँगल. हा जो काही कोन जो आहे RTS तर हा त्या ठिकाणी लघु कोन असतो हे आपल्याला त्या ठिकाणी दाखवायला सांगितलं. आता सोल्युशन मध्ये किंवा प्रूफ मध्ये पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी करायचं. काय कन्स्ट्रक्शन करायचं का की लेट सेगमेंट RT हा काढल्यानंतर तो काय आता दिसतोय, इंटरसेक्ट द सर्कल ऍट पॉइंट M. पहिल्यांदा आपण तो सेगमेंट जो आहे तर तो सेगमेंट त्या ठिकाणी काढू. त्या ठिकाणी RT हा जो काही सेगमेंट जो आहे तर तो सेगमेंट आपण त्या ठिकाणी हा RT सेगमेंट त्या ठिकाणी काढला. आणि हा RT सेगमेंट काढल्यानंतर वर्तुळाला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतो तर त्याला आपण त्या ठिकाणी M नाव. त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय करायचंय की ड्रॉ सेगमेंट MS. हा एक सेगमेंट आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. MS हा एक त्या ठिकाणी सेगमेंट जो आहे तो सेगमेंट काढ. बरोबर. त्याच्यानंतर TS जो आहे तर तो TS सुद्धा आपण त्या ठिकाणी काय करू, जॉईंट करू. काय काय केले त्या ठिकाणी की लेट सेगमेंट RT intersect the circle at point M. की सेगमेंट RT जो आहे तर तो सेगमेंट RT काय होता दिसतोय, वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळाला काय होता दिसतोय M बिंदूमध्ये छेद. त्याच्यानंतर पुढे ड्रॉ सेगमेंट MS. हा एक सेगमेंट जो आहे तर तो सेगमेंट आपण काय केलेला आहे तर त्या ठिकाणी काढ. बरोबर. 5 की आपल्याला माहिती की अँगल इन्स्क्राईब इन ए सेमी सर्कल इज राईट अँगल. अर्धवर्तुळ जे आहे तर त्या अर्धवर्तुळामध्ये तयार झालेला तो काही कोन जो आहे तर तो कोन कसा असतो, काटकोन असतो. म्हणजे याचं माप किती दाखवतील आपल्याला त्या ठिकाणी 90 अंश त्या ठिकाणी. काय लिहितो मी, angle inscribed in semicircle is a right angle. की अर्धवर्तुळामध्ये आंतरलिखित केलेला जो काही कोन जो आहे तर तो कोन किती असतो, काटकोन त्रिकोण असतो. आणि म्हणून या ठिकाणी पहा आपल्याला की अँगल RMS इज इक्वल टू किती म्हणून कोणत्या ठिकाणी 90. बरोबर. यात पुढे पाहता देअरफॉर असं जर हा जर 90 डिग्रीचा जर असेल तर काय म्हणता येईल आपल्याला की सेगमेंट कोणता आहे SM परपेंडिक्युलर टू सेगमेंट. कशाला परपेंडिक्युलर आहे तर RT जो आहे तर त्या RTला त्या ठिकाणी तू परपेंडिक्युलर सेगमेंट RT. बरोबर. याचं माप 90. याचाच अर्थ हा जो काही सेगमेंट जो आहे तर तो सेगमेंट काय याला त्या ठिकाणी परपेंडिक्युलर. बरोबर. आणि देअरफॉर ट्रँगल पाहता TMS या त्रिकोणाचा विचार TMS इथे किती असणार आहे, 90 डिग्री असणार आहे. 90 डिग्री असेल तर हा अँगल जो आहे तर तो अँगल काय झाला तर त्या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे TMS इज ए
राईट अँगल्ड ट्रँगल, त्रिकोण TMS काय झाला तर त्या ठिकाणी काटकोन त्रिकोण, बरोबर. मग आपल्याला माहिती की हा जो काही त्रिकोण जो आहे तर त्या त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती असणार, 180 अंश त्या ठिकाणी असणार, बरोबर. आणि म्हणून या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज आपण किती येऊ, 180 घ्यायची. देअरफॉर अँगल TMS पुढे MST अँगल MST प्लस याचं माप द्यायचे STM अँगल STM इज इक्वल टू किती म्हणू 180. कशावरून लिहिलं तर पहा की सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रँगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती दाखवल्या कोणी 180 अंश, बरोबर. पाहता त्याच्यापैकी त्या ठिकाणी TMS याचं माप किती 90 आहे, म्हणजे याचं माप आपण 90. देअरफॉर 90 डिग्री प्लस अँगल MST प्लस अँगल STM इज इक्वल टू 180, बरोबर. पुन्हा याचं ट्रान्सफर करू या ठिकाणी पुढे अँगल MST प्लस अँगल STM इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 90. म्हणजेच त्या ठिकाणी अँगल MST प्लस अँगल STM 180 मधून 90 गेले किती राहिले 90 डिग्री, बरोबर. म्हणजे या दोन कोण जे आहेत तर त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती आली 90 अंश त्या ठिकाणी, बरोबर. आणि म्हणून पाहता पुढे देअरफॉर अँगल, पाहता कोणता अँगल तर MTS हा जो काही अँगल जो आहे, अँगल दोन कोणांच्या मापांची बेरीज किती आली 90 आली. म्हणजे याचाच अर्थ हा जो काही कोण जो आहे तर त्या कोणाचं माप कसं असणार आहे 90 अंशापेक्षाही कमी त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून अँगल MTS चं माप कसं असणार आहे तर त्या ठिकाणी लेस दॅन 90. दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती आली 90. त्याच्यापैकी या कोणाचा जर विचार जर केला तर या कोणाचं माप कसं येईल तर त्या ठिकाणी 90 अंशापेक्षा त्या ठिकाणी कमी त्या ठिकाणी, बरोबर. म्हणजेच दॅट इज पाहता हा जो काही MTS अँगल जो आहे कोणता MTS हाच अँगल मी कसा लिहितोय RTS असंही लिहू शकतो. आणि म्हणून अँगल RTS लेस दॅन 90 डिग्री. आता दरम्यानचा संबंध लिहिला तर तो R'(M'(T) R'(M'(T) बरोबर. म्हणजे याचाच अर्थ पाहता की RTSचं माप किती आलं 90 अंशापेक्षा कमी. मग आता त्या ठिकाणी अॅक्यूट अँगलची डिफिनेशन आपल्याला माहिती आहे. अॅक्यूट अँगलचं असणार काही माप जे आहे तर ते किती असतं 90 डिग्रीपेक्षा त्या ठिकाणी कमी असतो. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल काय की अँगल RTS इज अन अॅक्यूट अँगल. कशावरून तर डिफिनेशन ऑफ द अॅक्यूट अँगल. लघुकोण जे आहे तर त्या लघुकोणाच्या मापाची व्याख्या आपल्याला माहिती, त्याचं माप किती असतं 90 अंश. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी प्रूव्ह करता येते. याच्यानंतरचं पुढचं एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय. पाहता पुढे 5th एक्झाम्पल आपल्याला दिलेले की प्रूव्ह दॅट एनी रेक्टँगल इज ए सायकलिक क्वाड्रिलेटरल. सिद्ध करा. काय सिद्ध करायला सांगितलंय की कोणताही आयत त्या ठिकाणी चक्रीय चौकोन त्या ठिकाणी असतो, बरोबर. आता मी काय करतो एक त्या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल जो आहे तर तो क्वाड्रिलॅटरल त्या ठिकाणी अशा पद्धतीचा एक क्वाड्रिलॅटरल जो आहे तर तो क्वाड्रिलॅटरल मी त्या ठिकाणी काढतो. ABCD. आपल्याला माहिती आहे की क्वाड्रिलॅटरलचा प्रत्येक अँगल किती असतो 90 डिग्रीचा त्या ठिकाणी असतो, बरोबर. आता या ठिकाणी गिव्हन मध्ये काय काय दिलेले गिव्हन
आता गिव्हन काय सांगता येईल आपल्याला गिव्हन मध्ये काय लिहिता येईल की क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए रेक्टँगल. बरोबर. हा काय दिलेलं आपल्याला आयत त्या ठिकाणी दिले आणि सिद्ध काय करायचं का प्रूव्ह काय प्रूव्ह करायचंय की दिलेला जो काही रेक्टँगल जो आहे तर तो रेक्टँगल काय दाखवायचा आपल्याला तर त्या ठिकाणी सायकलिक दाखवायचा आहे. दिलेलं कोणतं रेक्टँगल आहे तर त्या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए सायकलिक. तर तो काय दाखवायचा आपल्याला चक्रीय चौकोन त्या ठिकाणी आहे असं आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचं. आता प्रूफ आता आपल्याला काय दाखवायचं या ठिकाणी बाय द कॉन्व्हर्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल थिअरम या ठिकाणी चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा जो काही व्यत्यास जो आहे तर त्या व्यत्यासानुसार जर आपल्याला त्या ठिकाणी असणार जे काही अपोजिट अँगलची असणार जी काही बेरीज जी आहे तर ती 180 अंश जर त्या ठिकाणी दाखवता जर आली तर काय दाखवता येईल आपल्याला तर तो दिलेला असताना जो काही क्वाड्रिलॅटरल जो आहे तर तो क्वाड्रिलॅटरल आपल्याला त्या ठिकाणी सायकलिक म्हणजे असणारा जो काही चौकोन जो आहे तर त्या चौकोनाचे सम्मुख कोणांच्या मापांची बेरीज जर आपल्याला 180 अंश जर दाखवता जर आली तर बाय द कॉन्व्हर्स ऑफ द सायकलिक क्वाड्रिलॅटरल थिअरम तर तो ट्रायंगल जो आहे तर तो ट्रायंगल कसा असला पाहिजे सायकलिक त्या ठिकाणी असला पाहिजे. बरोबर. मग आता पहा या ठिकाणी प्रूफ मध्ये आपल्याला काय लिहिता येईल प्रूफ मध्ये पहा काय दिलेलं आपल्याला की सिन्स क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए रेक्टँगल आपल्याला काय दिलेलं आहे तर त्या ठिकाणी आयत जो आहे तर तो आयत त्या ठिकाणी. बरोबर. मग आता अँगल्स ऑफ द रेक्टँगल रेक्टँगल किती असतात तर 90 डिग्री असतात. आणि म्हणून पहा ही अँगल A इज इक्वल टू अँगल B इज इक्वल टू अँगल C इज इक्वल टू अँगल D किती असणार आहे 90. कशावरून लिहिलं अँगल्स ऑफ अ रेक्टँगल अँगल्स ऑफ ए रेक्टँगल आयताचा प्रत्येक कोण किती असतो 90 अंश मापाचा त्या ठिकाणी असतो. बरोबर. मग आता त्या ठिकाणी आपण दोन सम्मुख कोण जे आहे तर त्या सम्मुख कोणांच्या मापांची बेरीज किती दाखवू आपण 180 म्हणजे या ठिकाणी आपल्याला सहज लक्षात येत नसते की अँगल A प्लस अँगल C इज इक्वल किती होईल 90 प्लस 90 90 डिग्री प्लस 90 डिग्री इज इक्वल टू किती आली 180 डिग्री. म्हणजे अपोजिट अँगल जे आहे तर त्या अपोजिट अँगलचे असणारी काही ती कशी येता नसतात सप्लिमेंटरी येता नसतात म्हणजे सम्मुख कोण कसे आहेत परस्परांचे त्या ठिकाणी पूरक कोण त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल हिअरफोर क्वाड्रिलॅटरल ABCD कसा आहे इज ए सायकलिक कशावरून तर बाय हा काय सांगता येईल की बाय कॉन्व्हर्स ऑफ कशाचा कॉन्व्हर्स आहे तर बाय द कॉन्व्हर्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल थिअरम चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाच्या व्याख्यानुसार याचे सम्मुख कोण कसे दाखवले आपण सप्लिमेंटरी आणि म्हणून हा जो काही क्वाड्रिलॅटरल जो आहे तर तो क्वाड्रिलॅटर कसा म्हणता येईल आपला तर त्या ठिकाणी सायकलिक म्हणता येईल. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्या त्या ठिकाणी सोडवता येईल. त्याच्यानंतर पुढे 6 क्वेश्चन इन ए फिगर अल्टिट्यूड YZ and XT of a triangle WXY intersect at T. या ठिकाणी आकृतीमध्ये असणारी काही उंची जी आहे किंवा लंब जे आहे तर ते काय आहे YZ आणि असणारे जे काही XT जे आहे तर ते XT काय करत नसतात त्रिकोण WXY ला काय करत नसतात P बिंदूमध्ये छेदतात. तर काय सिद्ध करायचं सांगतं आपल्याला की क्वाड्रिलॅटरल WZPT हा काय दाखवायचा आहे सायकलिक म्हणजे चक्रीय चौकोन. त्याच्यानंतर पॉइंट्स XZT
वाय कशी आहे तर कॉन सायकलिक आहेत. म्हणजे कॉन सायकलिक म्हणजे त्या ठिकाणी ती एकाच वर्तुळावर आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचं. पाहता त्या ठिकाणी सोल्युशन की गिव्हन मध्ये आपल्याला दिलेले काय दिलेलं आहे गिव्हन मध्ये तर अँगल WTP म्हणता WTP इज इक्वल टू अँगल WZP यांची किती आहेत त्या ठिकाणी अल्टिट्यूड आहेत उंची आहे किंवा लंब आहेत. म्हणजे याचं माप किती दिलेलं आपल्याला त्या ठिकाणी 90 डिग्री दिले. बरोबर हे आपल्याला गिव्हन मध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. बरोबर याचाच अर्थ काय पाहता की सर्वसाधारणपणे पाहता की या ठिकाणी आपल्याला हे जे काही दोन कोन जे आहेत कोणते कोणते तर त्या ठिकाणी पहा कोणतं दाखवलं आपण WTP आणि WZP यांच्या मापांची बेरीज जर आपण जर केली तर ती किती येते पहा देअरफोर ही अँगल कोणता अँगल म्हणतो मी WZP प्लस अँगल WTP याचं माप किती आहे 90 डिग्री. याचे माप किती आहे 90 डिग्री. टोटल किती झाली 180 डिग्री. बरोबर या ठिकाणी आपल्याला पुढे कशावरून त्या ठिकाणी तर बाय द कॉन्व्हर्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरम चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाच्या व्याख्यानुसार काय थेरम आहे की इफ ए पेअर ऑफ ऑपोजिट अँगल ऑफ द क्वाड्रिलॅटरल इज सप्लिमेंटरी देन द क्वाड्रिलॅटरल इज सायकलिक. काय सांगता येईल की चौकोनाचे असणारे काही सम्मुख कोणांची एक जोडी जर त्या ठिकाणी पूरक जर असेल तर तो चौकोन काय असतो चक्रीय चौकोन त्या ठिकाणी असतो. आणि आपण काय केलेलं आहे एक जोडी जी आहे तर ती एक जोडी कशी दाखवली तर त्या ठिकाणी सप्लिमेंटरी दाखवली. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला पुढे म्हणता येईल कशावरून दिलं बाय द कॉन्व्हर्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरम चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाच्या व्याख्यानुसार आपण काय दाखवले एक जोडी कशी दाखवली तर त्या ठिकाणी सप्लिमेंटरी दाखवली. आणि देअरफोर काय म्हणतात आपल्याला क्वाड्रिलॅटरल WZPT इज ए सायकलिक. आणि म्हणून हा जो काही चौकोन जो आहे तर तो चौकोन काय म्हणतात आपला तर त्या ठिकाणी चक्रीय चौकोन होते. बरोबर आता दुसरा आकडा दुसऱ्या आकड्यामध्ये काय सांगितले XZTY कसे दाखवलेले आपल्याला तर त्या ठिकाणी कॉन सायकलिक म्हणजे एकाच वर्तुळावर हे आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचे. बरोबर आता पहा की अँगल पहा कोणकोणते तर XZY इज इक्वल टू अँगल XTY किती दिसतात 90 डिग्री आहे 90 डिग्री. हे आपलं त्या ठिकाणी गिव्हन जे आहे तर त्या गिव्हन मध्ये त्या ठिकाणी दिले. बरोबर आता पाहू की पॉइंट X and Y ऑन द लाईन XY sustain equal angle at the two distinct points that is Z and T. काय म्हणतो मी therefore points कोणकोणते पॉइंट्स तर X and Y काय म्हणते पॉइंट X and Y ऑन द लाईन कोणती लाईन आहे XY ऑन द लाईन काय सांगतात की सस्टेन इक्वल अँगल्स ॲट टू डिस्टिंक्ट पॉइंट्स की बिंदू XY जे आहे तर ते बिंदू XY काय करता नसतात की जे काही रेषा ज्या आहेत XY या रेषेवर काय करता नसतात
दोन त्या ठिकाणी स्पष्ट अशा प्रकारचे असणारे काही कोण जे आहेत तर ते कोण त्या ठिकाणी सस्टेन त्या ठिकाणी करता दिसतात. बरोबर. या टू डिस्टिंक्ट पॉइंट्स आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो झेड झेड आणि दुसरा कोणता म्हणता येईल आपल्याला टी. झेड अँड टी ऑन द सेम लाईन. कोणती लाईन तर एक्स वाय. एक्स वाय काही करता दिसतात. दोन अँगल त्या ठिकाणी काही करता दिसतात. सस्टेन त्या ठिकाणी करतात. पुढे इफ टू पॉइंट्स ऑन अ गिव्हन लाईन सस्टेन इक्वल अँगल्स. पुढे काय म्हणता येईल. इफ टू पॉइंट्स सस्टेन इक्वल angles. काय सांगता येईल. इक्वल अँगल्स ॲट टू डिस्टिंक्ट पॉइंट. ॲट टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. तर काय म्हणता येईल आपल्याला. पॉइंट्स which lie on the same side. On the सेम साइड. तर पुढे काय सांगता येईल. सेम साइड ऑफ द लाईन. सेम साइड ऑफ द लाईन. देन 4 पॉइंट्स आर कॉन्सायकलिक. देन 4 पॉइंट्स आर कॉन्सायकलिक. काय म्हटलं आपण की जर दोन बिंदू जे आहेत तर ते दोन बिंदू काय करता दिसतात. दोन स्पष्ट अशा प्रकारचे असणारे जे काही बिंदू जे आहेत तर त्या बिंदूंपाशी काय करता दिसतात. तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे दोन असणारे जे काही कोण जे आहेत तर ते कोण काय करता दिसतात. तर त्या ठिकाणी सस्टेन करतात. आणि म्हणून हे जे काही चारीच्या चारी बिंदू कोणकोणते एक्स वाय टी झेड कसे दाखवले आपण त्या ठिकाणी कॉन्सायकलिक. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला शेवट म्हणता येईल. देअरफॉर पॉइंट्स एक्स झेड टी वाय आर कॉन्सायकलिक. आणि म्हणून हे चारीच्या चार बिंदू कसे आहेत एकाच वर्तुळावर आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी दाखवत येते. त्याच्यानंतर पुढे आता 7th एक्झाम्पल आपल्याला दिलेले. इन द फिगर आकृतीमध्ये मेजर ऑफ आर्क एन एस किती दिलेले 125. मेजर ऑफ आर्क ई एफ 37 डिग्री सेंटीग्रेड. आणि फाइंड द मेजर अँगल एन एम एस. या कोणाचं माप काय करायचं आपण त्या ठिकाणी काढ. आता सोल्युशन गिव्हन मध्ये काय काय दिलेलं पहा. मेजर ऑफ आर्क एन एस आपल्याला दिलेलं आहे. एन एस किती दिलेले 125. त्याच्यानंतर मेजर ऑफ आर्क ई एफ किती दिलेलं आहे 37 डिग्री. हे आपल्याला गिव्हन मध्ये त्या ठिकाणी दिलेले. बरोबर. मग आता पहा की आपल्याला लक्षात येतं की अँगल एन एम एस चा असणारा जो काही व्हर्टेक्स जो आहे तर तो व्हर्टेक्स कुठे आहे इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये याचा त्या ठिकाणी शिरोबिंदू आहे. आणि पुढे काय सांगता येईल आपल्याला. अँड इंटरसेप्ट्स आर्क. कोणकोणते आर्क तर एक एफ आणि एन एस आर्क काय करताना असतो तर त्या ठिकाणी तो इंटरसेप्ट करतो. पुढे म्हणताना मी म्हणतो की अँगल एन एम एस काय म्हणता येईल की अँगल एम एन एस हॅज इट्स व्हर्टेक्स इन द exterior of the circle and intercepts arc. कोणकोणते आर्क तर एक EF and arc NS. कोण NMS चा शिरोबिंदू कुठे आहे वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये. आणि तो काय करता दिसतोय तर कंस EF
आणि कंस NS काय करता नसतो, इंटरसेप्ट त्या ठिकाणी करता नसतो. मग आपण त्या ठिकाणी थेरम त्या ठिकाणी पाहिलेला आहे. काय काय पाहिलेला पहा, की वर्तुळांच्या जीवांना सामावणाऱ्या रेषा वर्तुळाच्या बाह्य भागात जर छेदत असतील तर त्या रेषांमधील कोनांचं माप कसं असतंय, तर त्या कोनानं आंतरखंडित केलेल्या कंसांच्या मापांच्या फरकाच्या निम्म त्या ठिकाणी असतं, असं आपण त्या ठिकाणी लिहिले. बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी पहा, या कोनाचं माप म्हणजे NMS चं माप पहा, की अँगल NMS चं माप कसं असेल, तर त्याने आंतरखंडित केलेले जे काही कंस आहेत, कोणकोणते कंस आहेत तर पहा, या ठिकाणी मेजर ऑफ आर्क पहिला कोणता म्हणता येईल आपल्याला, NS. आणि अजून कोणता आहे, मेजर ऑफ आर्क दुसरा आहे EF. या कंसांच्या मापांच्या फरकाच्या कसं असणार आहे, तर त्या ठिकाणी ते निम्म असतं. आणि म्हणून आपण अशा पद्धतीचं त्या ठिकाणी स्टेटमेंट जे आहे तर ते स्टेटमेंट त्या ठिकाणी लिहिले. बरोबर. इज इक्वल टू 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क NS आपल्याला दिलेले 125 डिग्री मायनस मेजर ऑफ आर्क EF किती दिलेले 37 डिग्री इज इक्वल टू 1/2 इंटू. आता 125 मधून 37 गेली, किती राहिले तर त्या ठिकाणी 88 राहिले, 88. 2 ने 88 ला भागलं तर किती आलं 44 त्या ठिकाणी. म्हणजे त्या ठिकाणी अँगल NMS चं मेजर किती येतं नसते 44 डिग्री त्या ठिकाणी येते. म्हणजे अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपलं त्या ठिकाणी सोडवता येईल. याच्यानंतर पुढील एक्झाम्पल पाहतात. क्वेश्चन नंबर 8. इन द फिगर कॉर्ड AC अँड कॉर्ड D इंटरसेक्ट ॲट B. या ज्या काही जीवा ज्या आहेत तर त्या जीवा B मध्ये त्या ठिकाणी छेदतात. त्याच्यानंतर अँगल ABEचं माप त्या ठिकाणी आपल्याला 100 दिलेलं आहे आणि आर्क ए जे आहे तर त्याचं माप त्या ठिकाणी 95 दिलेलं आहे. तर आपल्याला असणार जे काही आर्क DC कंस DC जे आहे तर त्या DCचं माप त्या ठिकाणी काढायचं. आता काय काय गिव्हन मध्ये दिलेले पहा, तर गिव्हन मध्ये आपल्याला अँगल ABE इज इक्वल टू 100 डिग्री आणि मेजर ऑफ आर्क AE किती दिलेले 95 अंश त्या ठिकाणी. एवढे कशामध्ये दिलेलं आपल्याला गिव्हन मध्ये त्या ठिकाणी दिलेले, प्रश्नामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिले. बरोबर. पण की अँगल ABE चा असणारा जो काही व्हर्टेक्स जो आहे तर तो व्हर्टेक्स कुठे आहे, इनसाइड द सर्कल त्या ठिकाणी, वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये त्या ठिकाणी. म्हणून पहा काय म्हणता येईल की अँगल ABE has its vertex inside the circle. याचा असणार जो काही शिरोबिंदू जो आहे तर तो शिरोबिंदू कधी आहे, वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि हा काय करता दिसतोय, इंटरसेप्ट. कोणते त्या ठिकाणी कंस जो आहे तर तो कंस त्या ठिकाणी इंटरसेप्ट करता दिसतोय, एक AE करताना दिसतो. आणि याच्या व्हर्टिकली अपोजिट असणारा जो काही अँगल जो आहे तर तो अँगल कोणता, आर्क त्या ठिकाणी इंटरसेप्ट करताना दिसतोय. तर DC आर्क जे आहे तर ती DC आर्क त्या ठिकाणी काय करता दिसतोय, इंटरसेप्ट त्या ठिकाणी करता दिसतोय. The angle ABE has its vertex inside the circle and intersects arc कोणती आर्क AE and its vertically opposite angle intersects arc BC. याचा जो काही विरुद्ध कोण जो आहे तर तो विरुद्ध कोण काय करता दिसतो, DC आर्क जे आहे तर ती DC आर्क काय करता दिसते तर त्या ठिकाणी इंटरसेप्ट त्या ठिकाणी करता दिसतो. बरोबर. मग आता या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की दोन असणारे जे काही जीवा जे आहेत
तर त्या दोन जीवांना सामावणाऱ्या रेषा जर वर्तुळाच्या अंतर्भागात जर छेदत जर असतील तर त्या रेषांमधील कोणाचं असणार जे काही माप जे आहे तर ते माप कसं असतं तर त्या कोणानं आंतरखंडित केलेल्या कंसांच्या मापांच्या बेरजे एवढे त्या ठिकाणी असतं, बरोबर. आणि म्हणून त्याच्यावरून आपल्याला लिहिता येतं की अँगल ABE चा असणारं जे काही माप कसं असेल तर त्याने आंतरखंडित केलेले जे काही कंस जे आहेत तर ते कंस कोणकोणते आहेत तर एक आहे तर त्या ठिकाणी AC हा म्हणतो की मेजर ऑफ आर्क AC आणि दुसरा कोणता आहे या ठिकाणी मेजर ऑफ आर्क DC याने आंतरखंडित केलेल्या कंसांच्या मापांच्या कसं असते बेरजेच्या त्या ठिकाणी कसं दाखवायचं तर आपल्याला त्या ठिकाणी निम्म त्या ठिकाणी असतं, बरोबर. म्हणजे असं आपण त्या ठिकाणी दाखवतो. आता प्रश्नामध्ये ABEचं माप आपल्याला दिलेलं आहे, किती दिलेलं आहे 100 डिग्री, ज्या ठिकाणी झालं 100 डिग्री इज इक्वल टू 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क. आता मेजर ऑफ आर्क या ठिकाणी AC म्हटलंय मी तर ते E आहे, मुळात ते AE आहे. आता AEचं माप आपल्याला दिलेले किती दिलेले 95 दिलेले 95 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क DC, बरोबर. आता 2 या ठिकाणी भागिले आहे, इकडे गेलं तर काय होईल तर त्या ठिकाणी तू गुणिले होईल, बरोबर. या ठिकाणी मेजर ऑफ ABE जो आहे तर तो मेजर ऑफ ABE मुळातच त्या ठिकाणी प्रश्नामध्ये 108 त्या ठिकाणी दिलेले आहे, पहा ते दुरुस्ती करून दाखवली 108 आहे, या ठिकाणी 108 आहे. म्हणून या ठिकाणी आपण काय करू 108 करू, 2 ने या ठिकाणी मल्टिप्लाय करू. 108 इंटू 2 इज इक्वल टू 95 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क DC. 108 इंटू 2 किती झाले 116 इज इक्वल टू 95 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क DC. 95 पुन्हा ट्रान्सफर करा 116 मायनस 95 डिग्री इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क DC. म्हणजे 115 जे आहे तर ते 115 मधून किती केले सॉरी या ठिकाणी बेरीज करताना पुन्हा आपली त्या ठिकाणी चूक झाली 216 त्या ठिकाणी होईल. म्हणजे 216 मधून किती मायनस करायचे आपल्याला 95 मायनस करायचे. 95 जर मायनस जर केले तर त्या ठिकाणी किती रिमेन राहतात तर 121 त्या ठिकाणी राहतात. प्रत्यक्ष त्या ठिकाणी सबट्रॅक्शन करून पहा 121 इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क DC. देअरफॉर मेजर ऑफ आर्क DC इज इक्वल टू किती आलं 121 डिग्री. आणि म्हणून त्या ठिकाणी कंस DCचं माप जे आहे तर ते किती असेल 121 डिग्री त्या ठिकाणी असेल. इथे अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम सेट 3.4 जो आहे तर तो सोडवलेला आहे. तुम्ही सुद्धा प्रत्यक्ष या ठिकाणी उदाहरणं सोडून पहा. धन्यवाद.